नवनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ कथासार अध्याय 12वा कथा कानिफनाथांची। या अध्यायाची फलश्रुती अशी आहे, देवतांचा क्षोभ संपूर्ण जाईल व देवदेवता अनुग्रह करतील। श्री गणेशाय नमः। अग्निनारायणाने जालिंदरांना त्यांच्या जन्माची सर्व कथा सांगितली। त्यानंतर जालिंदरनाथांना अग्निनारायणाने विचारले, हे प्रिय वत्स, तुझ्या मनात कोणती तीव्र इच्छा आहे ती सांग। यावर जालिंदरनाथांनी सांगितले, माझ्या मनात कोणतीच इच्छा नाही, पण अलभ्य भाग्याने लाभणाऱ्या या नरदेहाचे काहीतरी सार्थक व्हावे असे काहीतरी करा। माझ्या कीर्तीचा सुगंध सदैव त्रिभुवनात दरवळत राहील असे काहीतरी करा। हे उत्तर ऐकून अग्निनारायण खुश झाले, त्यांना गहिवरून आले। यावर उपाय म्हणून अग्निनारायणाने जालिंदरास खांद्यावर घेतले व ते दत्तात्रेयांकडे गेले। तेथे गेल्यावर जालिंदरांबद्दल दत्तात्रेयांनी आवर्जून चौकशी केली। यावर अग्निनारायण म्हणाले, हे दत्तात्रेय, सर्वांना वाटते की पार्वतीपती महादेवाच्या देहातला काम मी जाळला, पण तो काम मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता। त्यानंतर बृहद्रवा राजाच्या यज्ञकुंडात जालिंदरनाथाची उत्पत्ती झाली, त्यामुळे हा आपलाच पुत्र आहे। त्याची ज्ञाननाडी लवकर सुरू करून त्याला मोठा ज्ञानी पंडित बनवा। त्यानंतर दत्तात्रेयांकडे 12 वर्ष जालिंदरांना सोपवून अग्निनारायण गुप्तपणे निघून गेले। दत्तात्रेय आपल्या समवेत जालिंदरांना नियमित बाहेर घेऊन जात असत। त्यांचा नित्यक्रम ठरलेला असे करत पूर्ण 12 वर्ष निघून गेली। या 12 वर्षात जालिंदरनाथ नानाविध विद्या शिकला। शस्त्रास्त्र विद्या, वेद, शास्त्र, पुराणे व व्याकरण या सर्वांमध्ये तो निपुण झाला। त्यानंतर सर्व देवदेवतांचे आशीर्वाद लाभावेत म्हणून त्याने सर्व देवदेवतांची आराधना सुरू केली। सर्व देवदेवता प्रसन्न झाल्या व त्यांनी जालिंदरास आशीर्वाद दिला। त्यानंतर गणेश पिता त्रिनेत्री महादेवाने अग्निनारायणास व जालिंदरास 3 रात्री बद्रिकाश्रमात ठेवून घेतले व यथायोग्य पाहुणचार केला। त्यांना सत्यलोकात घडलेली हकीकत सांगितली। या विश्वाचा पालनकर्ता म्हणजे भगवान विष्णू। विष्णूच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली होती। याच विश्व निर्माणकर्त्या ब्रह्मदेवाची मुलगी म्हणजे सरस्वती होय। सरस्वती वयात आल्यानंतर तिचे ते अलौकिक तारुण्य पाहून ब्रह्मदेव कामसुखासाठी सरस्वतीच्या मागे धावू लागला। आपण तिचे वडील आहोत हे तो साफपणे विसरला। धावत असताना ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले व ते अलौकिक वीर्य हिमाचलाच्या जंगलातील एका हत्तीच्या कर्णात पडले। त्यात प्रबुद्ध नारायणाने प्रवेश केला। ही गोष्ट खूप युगांपूर्वी झाली, तरी अजूनही तो हत्ती जिवंत आहे। नंतर भोलेनाथांनी अग्निनारायण व जालिंदरास तो हत्ती दाखविला। तो अतिशय बलशाली अवाढव्य असा हत्ती होता। तो हत्ती फार मस्ती करू लागला, म्हणून जालिंदरनाथांनी आपल्या झोळीतून चिमूटभर भस्म घेऊन मोहिनी अस्त्राच्या मंत्राचा जप करून ते भस्म हत्तीच्या अंगावर टाकले। त्यामुळे तो हत्ती निपचित पडून राहिला। हत्तीच्या विशाल कानाजवळ जाऊन जालिंदरनाथ म्हणाला, हे प्रबुद्ध नारायण, तुला प्रथम मी नमस्कार करतो। तू हत्तीच्या कानात उत्पन्न झाल्यामुळे तुझे कानिफनाथ असे नामकरण केले आहे। तरी तू लवकरात लवकर बाहेर ये व आम्हाला दर्शन दे। जालिंदरनाथांची ही विनंती ऐकून कानिफनाथ हत्तीच्या कानातून बाहेर आले। त्यानंतर कानिफनाथांना घेऊन ते भोलेनाथांजवळ आले। त्यांनी कानिफनाथाला प्रेमाने कुरवाळले व जालिंदरनाथास सांगितले की तू कानिफनाथास अनुग्रह दे। शंकराच्या सांगण्यावरून जालिंदरनाथांनी कानिफनाथास अनुग्रह दिला। अग्निनारायणाने गुप्त रूपाने जालिंदरनाथांना संदेश दिला की जे जे गुरु दत्तात्रेयांनी ज्ञान दिलेले आहे, ज्या ज्या विद्या दिलेल्या आहेत, ते सर्व ज्ञान सर्व विद्या तू कानिफनाथांना दे।
6 महिन्यातच त्याला अमूल्य ज्ञानाची प्राप्ती झाली. पण जालिंदरनाथांनी कानिफनाथास संजीवनी व वाताकर्ष ही 2 अस्त्रे शिकवली नाहीत. शंकरांनी पुन्हा आदेश दिला की आता कानिफनाथ सर्व विद्येत प्रवीण झाला आहे, तेव्हा त्याला सर्व दैवते अस्त्रे प्रसन्न करून दे. शंकराची आज्ञा शिरोधार्य मानून जालिंदरनाथांनी कानिफनाथास सर्व दैवते प्रसन्न करून दिली. तेव्हा सर्व देवदेवतांना जालिंदरनाथ म्हणाले, हे सर्व देवदेवतांनो, तुम्हाला मी प्रथम नमन करतो. कानिफनाथ आता सर्व विद्यांमध्ये निपुण झाला आहे, तेव्हा आपल्याकडून त्याला वर द्यावेत एवढीच इच्छा आहे. यावर सर्व दैवते म्हणाली, हे जालिंदरा, एकाला दिलेले वर दुसऱ्याला पुन्हा देता येत नाहीत. आता यापुढे तुझे अनेक शिष्यगण तयार होतील. असे प्रत्येकाला कसे काय वर देता येतील? आम्ही आता पुन्हा वर देणार नाही, असे स्पष्टपणे सांगून सर्व देवगण विमानात बसून स्वर्ग लोकाकडे प्रयाण करू लागले. हे पाहून जालिंदरनाथांच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचली. क्रोधाने ते लालबुंद झाले व म्हणाले, थांबा थांबा देवांनो, मला फसवून माझा घोर अपमान करून चालला आहात काय? मी आता माझा चमत्कार दाखवतो. असे म्हणून जालिंदरनाथांनी प्रथम वाताश्र देवांच्या विमानावर सोडले. या वाताश्राच्या प्रभावामुळे प्रचंड वारा सुटला व देवांची विमाने आकाशात भरकटू लागली. त्यामुळे प्रत्येक दैवताने आपल्या जवळील शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास सुरुवात केली. पण जालिंदराने ती सर्व अस्त्रे अत्यंत सहजगत्या परत पाठविली. लक्ष्मीपती विष्णू व पार्वतीपती भोलेशंकर हा सर्व प्रकार पाहत होते. जालिंदरापुढे आपण आता माघार पत्करावी असे सर्व देवदेवतांनी ठरविले व सर्वात पहिल्यांदा अग्नीचाच प्राण घेण्याचे ठरविले व त्याप्रमाणे ते खाली उतरले. सर्व देवांनी मनात ठरविले की हे सर्व अग्निनारायणामुळे झालेले आहे. आपण आता त्याला चांगलाच धडा शिकवायलाच पाहिजे. त्याच वेळी जालिंदरनाथांनी कामिनी अस्त्राची योजना केली. या कामिनी अस्त्रामुळे हजारो मादक सौंदर्याच्या तरुण ललना निर्माण झाल्या व नंतर ताबडतोब कामास्त्राची योजना केली. या कामास्त्रामुळे सर्व देव त्या सुंदर मनमोहक स्त्रियांच्या पाठीमागे लागले. सर्व देवांच्या मनात कामसुखाची इच्छा निर्माण झाली. त्या स्त्रियांच्या पाठीमागे धावत धावत सर्व देवगण बोरीच्या वनात शिरले. नंतर त्या स्त्रिया झाडावर चढल्या. देव पण झाडावर चढले. जालिंदरनाथांनी लगेच स्पर्शास्त्राचा मंत्र म्हणून फेकला. त्यामुळे सर्व देव झाडाला चिकटून बसले. काही देवांची अवस्था झाडावर पाय व खाली डोके अशी झाली होती. हा सर्व खेळ पाहून विष्णू व शंकरांना हसू फुटले. ते जोरजोरात हसू लागले. मग त्या सर्व ललनांनी उलटे लटकलेल्या देवांच्या अंगावरची सर्व वस्त्रे काढली व ती सर्व वस्त्रे जालिंदरनाथांजवळ आणून दिली. जालिंदरनाथांनी कानिफाला हळूच ती सर्व वस्त्रे त्या सर्व देवतांना नेसवण्याची खूण केली. त्यानुसार कानिफ त्यांना वस्त्रे नेसवू लागला. त्याने सर्व देवांना सांगितले की मी तुम्हाला वस्त्र नेसवत आहे, पण ही गोष्ट तुम्ही गुरूंना सांगू नका. कानिफ प्रत्येक देवाला वस्त्रे नेसवून देवास नमस्कार करी. कानिफनाथांची ही भक्ती पाहून सर्व देवांनी प्रसन्न चित्ताने त्याला वर दिले. त्याला अनेक आशीर्वाद दिले. तेव्हा जालिंदरनाथांनी विमुक्त अस्त्र सोडले. त्यामुळे झाडांना उलटे लटकलेले सर्व देव पूर्ववत झाले. त्यानंतर सर्व देव जालिंदरांजवळ आले व त्यांनी जालिंदरनाथांची क्षमा मागितली. तेव्हा जालिंदरनाथ म्हणाले, हे देवांनो, मी शाबरी कवित्व करणार आहे, तेव्हा त्यास तुम्ही सहाय्य करावे. ही गोष्ट देवांनी मान्य केली. त्यानंतर सर्व देव आपापल्या लोकी निघून गेले. त्यानंतर जालिंदरनाथ, केशव व भोलेशंकर आणि कानिफनाथ तेथे 3 दिवस राहिले. अध्याय 12 समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नवनाथ महाराज की जय.